So, good morning, students. Today, I am starting the new topic or new chapter number 11. मागच्या चॅप्टरमध्ये जेवढा भाग घेतलेला आहे तेवढाच फक्त बोर्डाच्या परीक्षेला आहे, उरलेला भाग नसणार आहे, हे लक्षात घ्यायचं. जेवढा घेतला आहे तुम्हाला तेवढाच भाग परीक्षेसाठी असेल. आता इथं चॅप्टर नंबर 11. कोणतं चॅप्टर आहे 11? एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन. एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन. एनहान्समेंट दॅट इज टू इन्क्रीज इन फूड प्रोडक्शन. वाढत्या लोकसंख्येमुळं वाढती डिमांड आहे आणि वाढत्या डिमांड असल्यामुळं त्या लोकसंख्येला पुरवठा होईल एवढं फूड मटेरियल तयार केलं पाहिजे. मग त्याला एनहान्स काय म्हणले? एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन. मग त्यासाठी काय काय मेथड आहेत, काय नाही, कुठकोणत्या मेथड्स वापरायचे आहेत की जेणेकरून फूडची क्वालिटी क्वांटिटी वाढेल, हे बेसिकली या ठिकाणी या टॉपिकमध्ये आहे. या टॉपिकमध्ये महत्त्वाचं काय लक्षात घ्यायचं इथं, युनिट 11.2, 11.3, 11.4, 11.6 हा भाग ड्रॉप केलेला आहे, फुली मारलेला आहे. या टॉपिकमधला बोर्डाच्या सिलेबसला 11.2, 11.3, 11.4, 11.6 हा पार्ट ड्रॉप केलेला आहे. तो पार्ट नॉन इव्हॅल्युएट आहे, तुम्हाला परीक्षेसाठी नाही. हे सोडून उरलेला जो भाग असेल तो तुम्हाला सिलेबसला आहे, बोर्डाच्या परीक्षेसाठी आहे. हे ध्यानात घ्यायचं आहे बेसिकली. आता त्यातला पहिला इंट्रोडक्शनचा पार्ट कोणता? 11.1 हा तुम्हाला सिलेबसला आहे, तो आपण घेतो इथं 11.1. इम्प्रूव्हमेंट इन फूड प्रोडक्शन. हाऊ टू इम्प्रूव्ह द फूड प्रोडक्शन. फूड प्रोडक्शन कसं वाढवता येईल, काय होईल, त्यासाठी काय बेसिकली केलं पाहिजे. इम्प्रूव्हमेंट म्हणजे सुधारणा करणं, म्हणजे फूड त्या ठिकाणी वाढवण्यासाठी काय काय सुधारणा केलं ते एक इंट्रोडक्शन दिलेलं आहे त्या टॉपिक त्या युनिटमध्ये. सो फूड फूड काय? फूड दॅट इज अ बेसिक नीड. फूड दॅट इज अ बेसिक नीड ऑफ आवर बॉडी. आपल्या बॉडीसाठी फूड हे गरजेचं आहे, एक बेसिक नीड आहे. आणि विच आर प्रोव्हाइड द एनर्जी. ज्यापासून काय मिळते? द फूड विच आर प्रोव्हाइड द एनर्जी फॉर गुड हेल्थ. आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी त्या ठिकाणी फूडमधून एनर्जी मिळणार आपल्या बॉडीला. वी गेट द हेल्दी. सो व्हॉट आर डेफिनेशन? याच्यावरती क्वेश्चन विचारला तो, गिव्ह द डेफिनेशन ऑफ फूड. फूडची डेफिनेशन तिथे विचारलेली आहे किंवा विचारली जाईल. सो डेफिनेशन ऑफ फूड. फूड काय आहे? So anything that's solid or liquid, anything that's solid or liquid, कोणती एखादी वस्तू की जी सॉलिड असेल किंवा लिक्विड असेल, they are swallowed, digested, assimilated in body. So what are food? Food that is anything. एक अशी गोष्ट आहे किंवा एक अशी वस्तू आहे किंवा एक असा पदार्थ आहे, एनिथिंग. आयदर इट मे बी द सॉलिड ऑर लिक्विड. ते सॉलिड असेल, घन स्वरूपात असेल किंवा लिक्विड द्रव स्वरूपात असेल. इट मे बी द सॉलिड. ते खाल्ल्यानंतर गिळलं जाईल किंवा
थोडंसं सॉल्विंग करावं लागेल त्याला, त्यात पाचक रस वगैरे मिक्स करावं लागेल. इट मस्ट बी सॉलोड, ते गिळता आलं पाहिजे, असं टाईपचं असलं पाहिजे. सॉलोड दॅन डायजेस्टेड, गिळल्यानंतर त्याचं डायजेशन झालं पाहिजे पोटामध्ये, त्याचं पचन झालं पाहिजे, डायजेशन. देन ॲसिम्युलेटेड इन बॉडी ऑल्सो, ॲसिम्युलेटेड इन अ बॉडी, बॉडीमध्ये त्या ठिकाणी ते जे काही मॉलिक्युल्स असतील, प्रोटीन, फॅट, लिपिड त्या फूडमधले, त्याचं ॲसिम्युलेशन झालं पाहिजे. एका मॉलिक्युल रूपांतर दुसऱ्या मॉलिक्युलमध्ये झालं पाहिजे, बॉडीमध्ये विलीन झाली पाहिजे, त्याला ॲसिम्युलेशन म्हटलंय. अँड किपिंग अस वेल, अँड किपिंग अस वेल, अँड दॅट इज कॉल्ड दी फूड. त्यालाच काय म्हणायचं? फूड. काय केलं डेफिनेशन फूडची? anything it may be solid or liquid, it must be the solid, ते गिळता आलं पाहिजे, त्याचं सॉल्विंग झालं पाहिजे. दे आर डायजेस्टेड, त्याचं पचन झालं पाहिजे. देन दे आर ॲसिम्युलेटेड इन बॉडी अँड किपिंग अस वेल, आणि हा पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला छान वाटलं पाहिजे किंवा तरतरीत वाटलं पाहिजे, असा पदार्थ म्हणजे त्याला फूड म्हणायचं. काय म्हणायचं? फूड म्हणायचं. सो केमिकली द फूड, दे आर द ऑर्गॅनिक. फूड कसलं आहे? ऑर्गॅनिक आहे. केमिकली द फूड मटेरियल, दे आर द ऑर्गॅनिक. ते काही इनऑर्गॅनिक नाही, ऑर्गॅनिक आहे. दे आर इडिबल, ते खाण्याशी योग्य आहे. दे आर इडिबल, इट प्रोव्हाइड एनर्जी, त्यापासून आपल्या बॉडीला एनर्जी मिळते. दे आर द नॉन पॉयझनस. फूड कसलं आहे? एक नॉन पॉयझनस आहे, ज्यामध्ये पॉयझन नाही. अँड दे आर द नरिशिंग मटेरियल, आणि ते कसलं आहे? नरिशिंग आहे. त्यापासून काहीतरी आपल्याला बॉडीला नरिशमेंट मिळेल, काही संगोपन आपल्या बॉडीचं केलं जाईल. सो केमिकली द फूड मटेरियल, दे आर द ऑर्गॅनिक, ते ऑर्गॅनिक आहे, इडिबल आहे. इडिबल म्हणजे खाण्याशी योग्य असलेलं. इट प्रोव्हाइड द एनर्जी, त्यापासून एनर्जी मिळेल आपल्या बॉडीला. अँड आर द नरिशिंग मटेरियल, हे कसलं आहे? एक नरिशिंग मटेरियल आहे. दॅट्स आर द फूड मटेरियल, त्यालाच फूड म्हणायचं. ग्रीन प्लांट, green plant, they are synthesize the food by photosynthesis. Green plant, they are synthesize food by photosynthesis. हिरव्या वनस्पती ह्या अन्न तयार करतील प्रकाश संश्लेषणामार्फत, की ज्यासाठी काय काय आवश्यक आहे? त्याला CO2ची गरज आहे, वॉटरची गरज आहे, लाईटची गरज आहे. While the animal cannot prepare their own food. Animal अन्न तयार करतील का? नाही. It cannot be prepare their own food. But they are depend on the green plant for food material directly. ते ग्रीन प्लांटवरती त्या ठिकाणी फूड मटेरियलसाठी डिपेंड असतील, डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली ऑल्सो. Animals cannot synthesize the food material. ॲनिमलला अन्न तयार करता येणार नाही. सो फॅमाईन म्हणजे दुष्काळ, ड्रॉट कंडिशन. सो फॅमाईन दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द डर्थ ऑफ फूड मटेरियल. डर्थ, कमतरता. दुष्काळ पडल्यामुळं 4-5 वर्षामध्ये येतोय दुष्काळ, की ज्यामुळे पाणी नसतं आणि मग पिकं येणार नाहीत, आणि मग पिकं नसल्यामुळे त्या ठिकाणी अन्नधान्याची कमतरता भासेल. कमतरता काय म्हणले? डर्थ. दॅट इज कॉल्ड डर्थ. सो फॅमाईन, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द डर्थ ऑफ द फूड मटेरियल. आणि त्याला आणखीन एक त्या ठिकाणी कारण काय फूड मटेरियल कमी पडायला? इन अ डे बाय डे देर इज इन्क्रीज द पॉप्युलेशन ऑल्सो. अलार्मिंग इन्क्रीज, ड्रास्टिक इन्क्रीज इन पॉप्युलेशन.
एकीकडे फूड कमी पडायला लागले आणि एकीकडे लोकसंख्या भरमसाठ वाढायला लागली. अलार्मिंग इन्क्रीज इन द पॉप्युलेशन बाय डे ऑल्सो. आता पॉप्युलेशन वाढतंय, फूड कमी पडतंय. सो मीट द डिमांड. ही जी मागणी आहे फूडची, एवढ्या लोकांना अन्न कुठून द्यायचं. सो मीट द डिमांड्स ऑफ द फूड मटेरियल. यू मस्ट बी इम्प्रूव्ह द फूड प्लांट्स. यू मस्ट बी इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ द फूड ऑल्सो. यासाठी त्या ठिकाणी क्रॉप्समध्ये किंवा त्या पिकांमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट आणायला पाहिजे, नवीन व्हरायटी आणल्या पाहिजेत. इम्प्रूव्हमेंट विद इन द क्वांटिटी ॲज वेल एज द क्वालिटी ऑफ द फूड मटेरियल. नुसतंच त्या ठिकाणी भरमसाठ पीक यावं आणि त्याला क्वालिटी नसेल तर त्याचा उपयोग नाही. त्याला क्वालिटी पण पाहिजे, त्याला क्वांटिटी पण पाहिजे. क्वांटिटीमध्ये तयार झालं, भरपूर तयार झालं पाहिजे त्या, आणि त्यामध्ये कस असला पाहिजे, क्वालिटी असली पाहिजे. टू मेंटेन द क्वालिटी ॲज वेल एज टू मेंटेन द क्वांटिटी ऑफ द फूड मटेरियल. मग यासाठी काय करावं लागेल. टू यूज द प्लांट ब्रीडिंग मेथड्स. यासाठी मग प्लांट ब्रीडिंगच्या मेथड्स वापरल्या पाहिजेत. प्लांट ब्रीड केलं पाहिजेत, एकमेकाला क्रॉस केले पाहिजेत, नवीन चांगल्या व्हरायटी तयार केल्या पाहिजे जेणेकरून उत्पादन वाढेल पिकांमधल्या किंवा काय फ्रूट क्रॉपमधल्या वगैरे. ॲज वेल एज द ॲनिमल ब्रीडिंग किंवा मग ॲनिमल ब्रीडिंग केलं पाहिजे. ॲनिमल म्हणजे संक्रमण केलं पाहिजे. दोन वेगळ्या प्रकारच्या गायी किंवा दोन वेगळ्या प्रकारच्या म्हशी एकमेकांना क्रॉस बफॅलोजमध्ये किंवा काऊमध्ये मेल आणि फिमेल वेगवेगळ्या जातीची त्या ठिकाणी आणून एकमेकाला क्रॉस केले पाहिजेत आणि नवीन ब्रीड किंवा नवीन जात तिथं तयार केली पाहिजे. टू इन्क्रीज द प्रोडक्शन. जेणेकरून काय तिथं प्रोडक्शन त्या ठिकाणी वाढलं गेलं. सो दॅट्स आर द इम्प्रूव्हमेंट इन फूड प्रोडक्शन. हे काय त्याचं इंट्रोडक्शन आहे. इम्प्रूव्हमेंट इन फूड प्रोडक्शन. फूड काय. फूड दॅट इज अ बेसिक नीड. एक गरज आहे, मुख्य गरज आहे फूड. फूड इज अ बेसिक नीड ऑफ ह्युमन बीइंग. वुड प्रोव्हाइड द एनर्जी अँड मेंटेन आवर हेल्थ गुड. आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवलं जातं. याच्यामध्ये फक्त डेफिनेशन महत्त्वाचे, जास्त काय बाकी महत्त्वाचं. डेफिनेशन महत्त्वाचे इंट्रोडक्शनमध्ये. एनिथिंग काय डेफिनेशन. एनिथिंग इट मे बी द सॉलिड. म्हणजे फूड कसलं आहे, सॉलिड असेल किंवा लिक्विड असेल. एनिथिंग इट मे बी द सॉलिड ऑर लिक्विड. इट मस्ट बी swallowed, digested and they are assimilated in our body and keeping us well. की जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी खाल्ल्यानंतर तरतरी येते, बरं वाटेल, अशा मटेरियलला काय म्हणायचं. फूड मटेरियल. केमिकली फूडमध्ये काय काय केमिकली विद इन द फूड विच कंटेन और फूड दे आर द ऑर्गॅनिक. फूड कसलं आहे, ऑर्गॅनिक आहे, नॉन पॉयझनस आहे, इडिबल आहे. इट प्रोव्हाइड एनर्जी अँड प्रोव्हाइड द नरिशमेंट ऑफ अवर बॉडी. आपल्या बॉडीला संगोपन करते, नरिशमेंट देते. ग्रीन प्लांट सिंथेसाइज द फूड. ग्रीन प्लांट अन्न तयार करतायत बाय फोटोसिंथेसिस. आणि ॲनिमल कॅनॉट सिंथेसाइज द फूड. मग ॲनिमल कशावर डिपेंड आहेत. ॲनिमल दे आर डिपेंड्स अपॉन द ग्रीन प्लांट बाय फूड मटेरियल. फॅमाइन म्हणजे दुष्काळ. सो ड्यू टू द फॅमाइन दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द डर्थ ऑफ फूड मटेरियल. डर्थ म्हणजे कमतरता. दुष्काळामुळे फूड मटेरियलची कमतरता भासेल. डिफिशियन्सी ऑफ फूड मटेरियल ड्यू टू द ड्रॉट कंडिशन. ड्रॉट म्हणजेच फॅमाइन. अँड डे बाय डे देर इज इन्क्रीज इन पॉप्युलेशन. आणि दिवसेंदिवस काय होते, पॉप्युलेशन वाढलं जाते. इन्क्रीज द पॉप्युलेशन टू इन्क्रीज द डिमांड. पॉप्युलेशन वाढलं की काय होते, फूडची डिमांड वाढली जाते, फूडची मागणी वाढली जाते. अँड दॅट्स वाय. आणि म्हणून त्या ठिकाणी काय करावं लागेल. इम्प्रूव्हमेंट द फूड मटेरियल, इम्प्रूव्हमेंट द क्रॉप व्हरायटी. क्रॉप व्हरायटीमध्ये इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजे. त्यामध्ये नवीन जाती आणल्या पाहिजेत. फूडची क्वालिटी बदलली पाहिजे, क्वांटिटी वाढली पाहिजे. नॉट ओनली इन्क्रीज द क्वांटिटी बट ऑल्सो इन्क्रीज द क्वालिटी ऑफ द फूड मटेरियल्स. अँड दॅट्स वाय. मग त्यासाठी काय ॲप्लिकेबल आहे. प्लांट ब्रीडिंग मेथड ॲज वेल एज द ॲनिमल ब्रीडिंग मेथड दे आर युटिलाइज ऑल्सो. यासाठी ब्रीडिंगच्या मेथड्स ह्या वापरल्या पाहिजेत.
क्रॉप 2 व्हरायटी त्या ठिकाणी ऊसाच्या 2 व्हरायटी एकमेकाला क्रॉस केल्या पाहिजेत, नवीन व्हरायटी आणली पाहिजे. कोंबड्यांमध्ये 2 व्हरायटी अशा क्रॉस करायची जेणेकरून जास्त एग्स देतील, किंवा काऊमध्ये त्या ठिकाणी 2 व्हरायटी अशा एकमेकाला मेल आणि फिमेल क्रॉस करायची जेणेकरून मिल्क प्रोडक्शन जास्त होईल. सो दॅट्स आर द प्लांट ब्रीडिंग ॲज वेल ॲज द ॲनिमल ब्रीडिंग. दे आर इसेन्शियल फॉर टू increase the or improvement the food qualities also. So next unit या टॉपिक मधलं पुढचं युनिट मधला भाग गाळलेला आहे. आता पुढचा पार्ट 11.5 बायो फॉर्टिफिकेशन. कोणता पार्ट आहे? बायो फॉर्टिफिकेशन. क्वेश्चन कसा असेल याच्यावरती? डिफाईन बायो फॉर्टिफिकेशन किंवा राईट अ नोट ऑन बायो फॉर्टिफिकेशन विथ मेन्शन देअर एक्झाम्पल्स किंवा त्याचे एक्झाम्पल्स वगैरे द्या असं. बायो फॉर्टिफिकेशन बेसिकली काय आहे? क्रॉप दे आर ब्रीड, क्रॉप दे आर प्रोड्यूस्ड. अशा व्हरायटी तयार करायचे विच आर द हायर लेवल्स ऑफ विटॅमिन, की ज्यामध्ये विटॅमिन जास्त असलं पाहिजे, त्याच्यामध्ये मिनरल जास्त असलं पाहिजे, त्यामध्ये फॅट जास्त असलं पाहिजे. म्हणजे तयार करतानाच व्हरायटी अशा तयार करायची की ज्यामध्ये मिनरल्स, विटॅमिन्स आणि किंवा त्यातलं प्रोटीन कंटेंट वगैरे हे जास्त असलं पाहिजे. ही प्लांट ज्यावेळेस वाढते शेतामध्ये त्यावेळेस त्यामध्ये ते कंटेंट जास्त गेले पाहिजे. जास्त कसे जातील हे पाहिलं पाहिजे. त्यालाच बायो फॉर्टिफिकेशन. काय म्हटलं? बायो फॉर्टिफिकेशन. ॲडेड द न्यूट्रियंट्स इन प्लांट ड्युरिंग द ग्रोथ. प्लांट ग्रोथ होतानाच त्यामध्ये त्या ठिकाणी न्यूट्रियंट्स हे ॲड कसे होतील हे पाहिजे. काय म्हणून डेफिनेशन बायो फॉर्टिफिकेशन? दॅट इज अ मेथड इन विच द क्रॉप्स आर ब्रीड. क्रॉपचं ब्रीडिंग केलं जाते, क्रॉप प्रोड्यूस केले जातील किंवा नवीन व्हरायटी काढली जाते. क्रॉप दे आर ब्रीड, क्रॉप दे आर प्रोड्यूस्ड हॅविंग द हायर लेवल्स ऑफ विटॅमिन, मिनरल्स अँड फॅट, की ज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फॅट, मिनरल्स किंवा आणखी त्यामध्ये विटॅमिन्स वगैरे भरपूर प्रमाणात आले पाहिजे. म्हणजेच काय? दॅट इज अ बेटर न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू, की जेणेकरून त्या ठिकाणी त्या व्हरायटीमध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू ही जास्त असली पाहिजे. राईस लावायचं आहे, मग राईसमध्ये न्यूट्रिशन जास्त मिळायला पाहिजे असं राईस आला पाहिजे. वीट लावायचं आहे की जेणेकरून त्या वीटच्या व्हरायटीमध्ये जास्त कंटेंट आले पाहिजे. So growing or the breed the plants which are better nutritive value, जेणेकरून त्यातली न्यूट्रिशन व्हॅल्यू ही जास्त असली पाहिजे. त्याला बायो फॉर्टिफिकेशन. काय म्हणायचं आहे? बायो फॉर्टिफिकेशन. मी असं कधी करता येईल आपल्याला? देर आर ऑब्जेक्टिव्ज ड्युरिंग द ब्रीडिंग ऑल्सो. म्हणजे ज्यावेळेस त्या ठिकाणी प्लांट ब्रीड केलं जातं त्यावेळेस काहीतरी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह ठरवला पाहिजे. काय काय ऑब्जेक्टिव्ज आहेत? protein, oil or vitamins as well as the micronutrients content, increase their content and the quality also. त्या प्लांटच्या व्हरायटीमध्ये प्रोटीनचं कंटेंट किंवा त्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे. प्रोटीन भरपूर पाहिजे, त्याची क्वालिटी पाहिजे. ऑइल त्यामध्ये भरपूर पाहिजे, कंटेंट ऑफ ऑइल ॲज वेल एज क्वालिटी ऑफ ऑइल. लाईकवाईज विटॅमिन कंटेंट, त्यामध्ये विटॅमिन्स भरपूर पाहिजे. as well as the micronutrients, ट्रेस एलिमेंट आहे ते पण त्या ठिकाणी त्यामध्ये पाहिजे. मायक्रोन्यूट्रियंट्स पाहिजे, कंटेंट्स ॲज वेल एज द क्वालिटी ऑफ द मायक्रोन्यूट्रियंट्स. सो कंटेंट अँड क्वालिटी ऑफ द प्रोटीन, ऑइल, विटॅमिन्स ॲज वेल एज द मायक्रोन्यूट्रियंट, म्हणजे त्या व्हरायटीमध्ये हे घटक सगळे आले पाहिजेत. हे आपल्याला कधी करता येईल? achieved that due to the application in a biotechnology. जर बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण काय सिलेक्टिव्ह ब्रीडिंग वापरलं किंवा काय RDNA टेक्नॉलॉजी जर वापरली, RDNA टेक्नॉलॉजी की ज्यामध्ये विशिष्ट बॅक्टेरिया वापरतात, त्यामध्ये एखादा जीन वापरतात, तो जीन त्या प्लांटमध्ये ॲड केला जातो. एक विशिष्ट टेक्नॉलॉजी आहे की ज्याला RDNA तुम्हाला नंतर पुढे सिलेबसमध्ये आहे.
एखादा चांगला जीन प्लांटमध्ये ॲड करायचा आहे, एखादा चांगला जीन एखाद्या ॲनिमलमध्ये ॲड करायचा आहे आणि तिथलं न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवायची, आपल्याला न्यूट्रिएंट कंटेंट वाढवायचे, प्रोटीन वाढवायचे, काय वाढवायचे, तो जीन त्या प्लांटमध्ये ॲड करायचा. ती टेक्नॉलॉजी म्हणजे कोणती? RDNA. कोणते? RDNA टेक्नॉलॉजी किंवा सिलेक्टिव्ह ब्रीडिंग. असो सिलेक्टिव्ह ब्रीडिंग, चांगल्या चांगल्या व्हरायटी सिलेक्ट करायच्या आणि त्या दोन व्हरायटी एकमेकाला क्रॉस करायच्या, सिलेक्टिव्ह ब्रीडिंग म्हटलं आहे. सो अचिव्हमेंट्स ऑफ दॅट मेथड्स, या मेथडचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे, सिलेक्ट करायचे आहेत. अँड फोकसिंग, भर कशावर द्यायचं आहे? फोकसिंग ऑन मार्केटिंग द फूड मटेरियल. शेतकऱ्याला पैसा तर मिळाला पाहिजे. मार्केटिंग द फूड मटेरियल विच कंटेन द न्यूट्रिशनल व्हॅल्यू, की ज्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू ही जास्त असली पाहिजे. अलीकडे बाजारामध्ये आपण म्हणतो सेंद्रिय गूळ आहे की नाही, सेंद्रिय गूळ किंवा सेंद्रिय भाज्या, सेंद्रिय पालेभाज्या, सेंद्रिय फळे. मग शेतकरी काय करतात, तिथं रासायनिक खतं कुठली वापरत नाही, शेणखतं वापरतात आणि ती फळं वगैरे किंवा त्या पालेभाज्या सेंद्रिय झाल्या. तशा प्रकारच्या ऊसापासून बनवलेला गूळ म्हणजे सेंद्रिय गूळ, त्याला मार्केट जास्त. थोडक्यात काय, न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय म्हणायचं, न्यूट्रिशनल व्हॅल्यू दे आर इन्क्रीज. सो फोकसिंग ऑन द मार्केटिंग ऑफ फूड मटेरियल, त्याच्या मार्केटिंगमध्ये त्या ठिकाणी या वस्तूला कुठं भाव आहे, काय त्या ठिकाणी तिथं त्याच्यावरती फोकस जास्त दिलेला आहे. याच्यावरती काय एक्झाम्पल्स दिले आणि एक्झाम्पल्स त्या ठिकाणी हे जे एक्झाम्पल दिले 4 एक्झाम्पल, याच्यावरती भरदारा जास्त द्या, हेच महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये एक्झाम्पल्स काय महत्त्वाचं आहे, याच्यामध्ये डेफिनेशन आणि एक्झाम्पल. डेफिनेशन आणि एक्झाम्पल याच्यावरती फक्त ट्रेस द्या, बाकी याच्यामध्ये दुसरं काही नाही. एक्झाम्पल काय, फॉर्टिफाईड मेज, म्हणजे मेजमध्ये फॉर्टिफिकेशन केली आहे आणि नवीन व्हरायटी काढलेली आहे. फॉर्टिफाईड मेज म्हटले त्याला. काय, ट्वाईस अमायनो ॲसिड, त्यामध्ये अमायनो ॲसिडचं प्रमाण भरपूर आहे. कोणतं? लायसिन अँड ट्रिप्टोफेन. लायसिन आणि ट्रिप्टोफेन या प्रकारच्या अमायनो ॲसिडचं प्रमाण त्या मेजमध्ये जास्त आहे. ट्वाईस इन्क्रीज द क्वांटिटी ऑफ अमायनो ॲसिड्स, लायसिन अँड ट्रिप्टोफेन ऑल्सो. म्हणजे डबल प्रमाणातच त्या ठिकाणी अमायनो ॲसिड वाढलेले आहे. फॉर्टिफाईड म्हणजे मेथड कुठले? फॉर्टिफिकेशन आहे. याच्यापासून बनलेली व्हरायटी म्हणजे फॉर्टिफाईड मेज म्हटले, मकीची आहे. व्हीट ॲटलास 66, व्हीट ॲटलास 66 विथ हाय प्रोटीन कंटेंट ऑल्सो, की ज्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे. अशा प्रकारच्या गव्हाची व्हरायटी कोणती? ॲटलास 66, की ज्यामध्ये हाय प्रोटीन कंटेंट आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, गिव्ह द हाय प्रोटीन कंटेंट्स ऑफ द व्हीट व्हरायटी डेव्हलप बाय बायो फॉर्टिफिकेशन. मग ते व्हरायटीचं नाव काय आहे? व्हीट ॲटलास 66. किंवा असं पण विचारलं जाईल, मेन्शन द इम्पॉर्टन्स ऑफ फॉर्टिफाईड मेज. फॉर्टिफाईड मेजचं इम्पॉर्टन्स काय इम्पॉर्टन्स आहे? तर त्यामध्ये अमायनो ॲसिड जास्त आहे. कोणतं? लायसिन आणि ट्रिप्टोफेन. व्हेजिटेबल क्रॉप्स कोणते? कॅरट, स्पिनॅच. स्पिनॅच म्हणजे काय? पालक. कॅरट, गाजर किंवा पालकामध्ये मोर विटॅमिन्स अँड मिनरल्स, की ज्यामध्ये विटॅमिनचं प्रमाण भरपूर वाढवता येतं आहे किंवा त्यामध्ये मिनरल्स भरपूर वाढवता येतील, अशा व्हरायटी आहेत. विटॅमिन सी एनरिच, एखाद्या व्हरायटीमध्ये विटॅमिन सी भरपूर वाढवायचं आहे. कुठलं? बिटर गार्ड किंवा टोमॅटो. बिटर गार्ड, कारलं किंवा टोमॅटो याच्यामध्ये विटॅमिन सीचं प्रमाण भरपूर वाढतं. गिव्ह द क्वेश्चन कसा असेल, गिव्ह द इम्पॉर्टन्स ऑफ विटॅमिन सी एनरिच व्हरायटी ऑफ बायो फॉर्टिफिकेशन. मग काय? बिटर गार्ड आणि टोमॅटो म्हणायचं. सो दॅट्स आर द एक्झाम्पल्स. म्हणजे डेफिनेशन आणि एक्झाम्पल करा, बाकी जास्त काय महत्त्वाचं नाही. तर काय डेफिनेशन काय? तर नवीन ब्रीड किंवा नवीन व्हरायटी की ज्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवायचे. मेथड इन विच द क्रॉप्स आर ब्रीड और क्रॉप्स आर प्रोड्यूस्ड हॅव्हिंग द हायर लेवल्स ऑफ विटॅमिन्स, मिनरल्स, फॅट. म्हणजे थोडक्यात काय? हायर लेवल्स ऑफ
or enrich the nutritional value. Objectives काय? Content and quality of the protein, oil, vitamins and micronutrient they are increases. अचिव्हमेंट कसं करायचं आहे? सिलेक्टिव्ह ब्रीडिंग आणि RDNA. RDNA टेक्नॉलॉजी आणि सिलेक्टिव्ह ब्रीडिंग या मेथड्स वापरून त्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या व्हरायटीमध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढवता येईल. एक्झाम्पल्स कुठले आहेत? एक्झाम्पल महत्त्वाचे. फॉर्टिफाईड मेज कशासाठी इम्पॉर्टंट आहे? ट्वाईस अमायनो ॲसिड, त्यामध्ये अमायनो ॲसिड डबल आहे. कोणता अमायनो ॲसिड? लायसिन अँड ट्रिप्टोफॅन. क्वेश्चन असा पण असेल, अमायनो ॲसिड दे आर ट्वाईस इन लायसिन अँड ट्रिप्टोफॅन इन विच व्हरायटी? तिथे काय म्हणावं लागेल मग? फॉर्टिफाईड मेज. सेकंड, ॲटलास व्हीट ॲटलास 66 गव्हाची व्हरायटी कशासाठी महत्त्वाची आहे? हाय प्रोटीन, त्यामध्ये प्रोटीन जास्त. व्हेजिटेबल क्रॉप्स कॅरेट आणि स्पिनच कशासाठी महत्त्वाचे आहे? मोर व्हिटॅमिन ए, त्यामध्ये ए भरपूर आहे आणि मिनरल्स आहेत. आणि व्हिटॅमिन सी एनरिच बिटर गार्ड अँड टोमॅटो. कारल्यामध्ये आणि टमाटामध्ये व्हिटॅमिन सी हे वाढवलेलं आहे बायो फॉर्टिफिकेशन. सो सियर पॉईंट 11.7 11.7 त्याच्या अगोदर पॉईंट ड्रॉप आहे 11.7 की जो तुम्हाला सिलेबसला आहे. मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर म्हणजे मायक्रोब सूक्ष्म सजीव. हे तर सूक्ष्म सजीव आले, बॅक्टेरिया आल्या किंवा काय अलगी आले, काय फंगस आले. सूक्ष्म सजीवाचा त्या ठिकाणी ह्युमन वेलफेअरसाठी किंवा ह्युमनसाठी उपयोग काय आहे, कशा पद्धतीने केलं जाईल? इडलीमध्ये, डोस्यामध्ये किंवा आणखी कुठं काय बॅक्टेरियाचा वापर कुठं आहे, काय हे सगळं याच्यामध्ये. मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. सो यूज द बायोटेक्नॉलॉजिकल प्रिन्सिपल्स. याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा वापर करायचा. यूज द बायोटेक्नॉलॉजिकल प्रिन्सिपल्स कशासाठी? प्रोसेसिंग द फूड मटेरियल. प्रोसेसिंग द फूड मटेरियल. आता ऊसाचा रस आहे की ज्यापासून साखर तयार करायची आहे. तिथं काय मायक्रोब्स वापरले, ईस्ट वगैरे आहे की नाही. किंवा मळी आहे, मळीपासून त्या ठिकाणी ॲसिडिक ॲसिड तयार करायचं आहे. तिथं काय मायक्रोब्स वापरले असतील. दुधापासून दही बनवायचं आहे, तिथं काय मायक्रोब्स वापरलेले असतील. इडली तयार करायची आहे, ढोकळा तयार करायचा आहे, ब्रेड तयार करायचे आहे, बेकरी प्रोडक्ट्स तयार करायचे. मग ही सगळे काहीतरी या ठिकाणी काहीतरी टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. बायोटेक्नॉलॉजी म्हणायचं. बायोटेक्नॉलॉजी प्रोसेस कशासाठी आहे? फॉर द प्रोसेसिंग ऑफ द फूड मटेरियल. इथं फूड मटेरियलचं काहीतरी प्रोसेसिंग केलेलं असेल. अँड बाय यूज ऑफ बायोलॉजिकल एजंट्स की जिथं काहीतरी बायोलॉजिकल एजंट वापरले, काहीतरी मायक्रोब्स वापरले, काही ईस्ट असेल, फंगाय असेल, बॅक्टेरिया असेल. आणि मग त्यापासून प्रोसेसिंग करून पुढं काय तयार केलेलं आहे? गुड्स दे आर प्रोसेस. काही माल तयार केलेला असेल, उदाहरणार्थ साखर कारखान्यात तयार होते गुड्स, त्याला गुड्स म्हणूया आपण. किंवा ॲसिडिक ॲसिड तयार होते, ते गुड्समध्ये गणलं जाईल. किंवा काय बेकरीचे प्रोडक्ट्स तयार होतील. सो दॅट्स आर द गुड्स अँड दॅट प्रोसेसेस आर प्रोव्हाइड द सर्व्हिसेस फॉर द ह्युमन वेलफेअर. आणि अशामधून त्या ठिकाणी मग आपल्याला काही त्यामधून काही सर्व्हिसेस मिळतील, आपलं जीवन सुखकर बनेल, अशा टाईपचे प्रोडक्ट्स त्या ठिकाणी या मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअरमधून मिळतील आपल्याला. विच मायक्रोब्स? मग कोणकोणते मायक्रोब्स आहेत असे? सर्टन टाइप्स ऑफ बॅक्टेरिया लाईक द मोल्ड्स, like the fungi, algae, viruses, व्हायरस म्हणजे फक्त काय त्यामुळे डिसीज होत असं नाही. काय व्हायरस असेल की जे त्या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजिकल प्रोसेससाठी वापरलेले असतात.
व्हायरसमुळे फक्त डिसीज होतोय, कोरोनाच होतोय असं डोक्यात घ्यायचं नाही. हा वेगळ्या प्रकारचा व्हायरस असेल. आता सध्या तुम्ही टी व्हीवरती बातम्या पाहताय सारखं, आहे की नाही? लस तयार करा, लस कधी यायची, कशी यायची, काय यायची, कशी येणार लस, त्याला बायोटेक्नॉलॉजिकल प्रोसेस असेल. तिथं ती लस कुठल्या तरी सजीवावरती वापरली जाईल, तिथं इफेक्ट कसा होतोय, मग मानवावरती वापरली जाईल, ती लस कशी बनवायची आहे, काय, ही सगळी बायोटेक्नॉलॉजिकल प्रोसेस आहे. मग थोडक्यात काय, यूज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, मग ती बॅक्टेरिया असेल किंवा मोल्ड्स असेल किंवा फंगाय असेल किंवा अलगी असेल किंवा एखादा व्हायरस असेल, दे आर युटिलाइज्ड, की ज्याचा वापर त्या ठिकाणी केला जाईल. अँड मेक द ह्युमन लाईफ दे आर द इझी ऑर इट प्रोव्हाइड द सर्व्हिसेस फॉर ह्युमन वेलफेअर. आपलं जीवन कसं सुखकर बनवलं जाईल हे यातनं त्या ठिकाणी उपाय काढले जाते. अँड दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम दे आर युज्ड, मग ते मायक्रो ऑर्गॅनिझम कुठे वापरले जाते, युज्ड टू प्रिपेअर द फूड मटेरियल. काही अन्नपदार्थ तयार करण्यासाठी ते मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले जातील. आता सांगितलं मी तुम्हाला, काही बॅक्टेरिया आहेत की ज्या दुधापासून दह्यात रूपांतर करतील किंवा त्या ठिकाणी काही बेकरी प्रॉडक्ट्स तयार होतील, बटर तयार होईल, चीज तयार होईल. इट प्रोव्हाइड द सर्व्हिसेस फॉर द हेल्थ ऑल्सो. काही आरोग्याला सुखकर असलेले काही आता सांगितलं लस वगैरे तयार केली तर त्या ठिकाणी ते आपल्या हेल्थला चांगली असेल. दॅट प्रोसेस दे आर यूज इन इंडस्ट्रीज. आता सांगितलं तुम्हाला काही शुगर इंडस्ट्रीमध्ये प्रोसेस आहे किंवा ॲसिडिक ॲसिड तयार करण्याच्या कारखान्यामध्ये काही प्रोसेस असेल, इंडस्ट्रीमध्ये त्याचा वापर असेल. फीड टेक्नॉलॉजी ऑल्सो, काही धान्याचे किंवा फूड मटेरियल तयार करायचे किंवा काही जनावरांना खाद्य तयार करायचे त्याचे कारखाने असतील, तिथं ती टेक्नॉलॉजी वापरली जाईल. फीडिंग टेक्नॉलॉजी ऑल्सो. वेस्ट युटिलायझेशन ऑल्सो. गावाचा जो काय कचरा असेल, सिटीमधला जो काय घन कचरा असेल तो गोळा करून त्या ठिकाणी त्याच्यावरती काय प्रोसेसिंग करायला मायक्रो ऑर्गॅनिझम आवश्यक असतील की त्यातनं काही इलेक्ट्रिसिटी तयार केली जाईल किंवा ते पाणी त्या ठिकाणी सिवेज वॉटर गटर जे पाणी आहे ते फिल्टर करण्यासाठी काही मेथड्स वापरले जातील. तिथं त्या ठिकाणी मायक्रोवेव्ह झाले टू प्रोव्हाइड ऑर टू प्रोड्युसेस द एनर्जी ऑल्सो, किंवा काही ठिकाणी एनर्जी तयार करायची तिथं त्या ठिकाणी काही मायक्रोब्सचा वापर केला जाईल. So microbes are uses for the human welfare. हे त्याचं इंट्रोडक्शन आहे. So microbes they are utilized. Microbes they are utilized for the human welfare. Biotechnology principle is like the processing of the food material by biological agents and provide the goods for the human welfare services. ह्यातले मग लहान काही इव्हेंट्स असतील ते आपण नेक्स्ट